नमस्कार. आज आपण एक मस्त रेसिपी बघणार आहोत, व्हेजिटेबल दलिया. ही एक अशी डिश आहे जिथे चव आणि आरोग्य दोन्ही एकत्र येतात. चला तर मग बघूया ही सोपी आणि चविष्ट रेसिपी कशी बनवायची. आज जेवणात काय बनवायचं हा प्रश्न तर रोजचाच आहे, नाही का? पण थांबा, आज या प्रश्नाचं एक खूप चविष्ट आणि पौष्टिक उत्तर आपल्याकडे आहे. ते म्हणजे गरमागरम व्हेजिटेबल दलिया. ठीक आहे, तर मग थेट सुरुवात करूया. कोणत्याही रेसिपीसाठी सगळ्यात आधी काय लागतं? बरोबर, तयारी. चला बघूया आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. हे बघा, साहित्य एकदम साधं आहे, आपल्या स्वयंपाकघरात सहज सापडेल असं. म्हणजे 1 कप दलिया, मग आपल्या आवडीच्या भाज्या जसं की गाजर, मटार, बटाटा, 1 कांदा, 1 टोमॅटो आणि आपले रोजचे मसाले, सगळं अगदी सहज उपलब्ध होणार आहे. बरं, सगळं साहित्य जमलंय. आता खरी मजा सुरू. आपली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप, दलिया भाजणे. तुम्हाला वाटेल ही एवढीशी गोष्ट, पण नाही, ह्यामुळेच दलियाला तो खमंगपणा आणि तो सुंदर सुगंध येतो. हे बघा किती सोप्पं आहे. एक कढई घ्या, त्यात दलिया टाका आणि हो, गॅस एकदम मंद ठेवा. त्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतायचंय. बस झाला की बाजूला काढून ठेवा. झाली की नाही पहिली स्टेप झटपट. ओके, दलिया भाजून तयार आहे. आता येतो या रेसिपीचा आत्मा, फोडणी. अहो, भारतीय जेवण फोडणीशिवाय अपूर्णच आहे, खरे की नाही? चला बघूया कशी बनवायची ती. आता एका कुकरमध्ये तेल किंवा माझं मत आहे की तूपच घ्या, चव छान येते. ते गरम होऊ द्या. मग टाका मोहरी, ती तडतडली पाहिजे, असा आवाज आला पाहिजे. मग टाका जिरं, आहाहा काय सुगंध येतो. आता त्यात टाका हिरवी मिरची आणि कांदा आणि तो छान गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्या. खरं सांगतो, अर्धी भूक तर ह्या वासानेच लागते. कांदा छान परतला गेलाय, आता वेळ आहे टोमॅटोची. तो एकदम मऊ होईपर्यंत शिजवायचा. मग काय, आपल्या सगळ्या आवडत्या भाज्या त्यात टाका आणि 1-2-3 मिनिटं परतून घ्या. आणि मग आपले जादूचे मसाले, थोडी हळद, गरम मसाला आणि हो, चवीपुरतं मीठ, सगळं छान एकत्र करा. काय मस्त रंग दिसतोय बघा. बरं, तर आपला मसाल्याचा आणि भाज्यांचा बेस एकदम तयार आहे. आता वेळ आली आहे या सगळ्या गोष्टींना एकत्र आणण्याची आणि आपल्या दलिया शिजवण्याची. चला, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आठवतंय, आपण दलिया भाजून ठेवला होता, तो आता या कुकरमध्ये टाकायचा आहे. सगळ्या गोष्टींना एकदा चांगलं मिक्स करून घ्या आणि मग बरोबर 2 कप पाणी घाला. पुन्हा एकदा ढवळून घ्या आणि बस, कुकरचं झाकण लावून टाका. आता ऐका, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. फक्त 2, जास्तीत जास्त 3 शिट्ट्या, जास्त नकोत. एवढ्या शिट्ट्यांमध्ये दलिया एकदम परफेक्ट शिजतो. मऊ, मोकळा, अजिबात कच्चा नाही आणि चिकट पण नाही. शिट्ट्या झाल्या, आता थांबा, गडबड नाही. कुकरची पूर्ण वाफ जाऊ द्या आणि मगच झाकण उघडा. वाह, काय सुगंध येतोय. घरभर दरवळला असेल नाही का? आता फक्त शेवटचा टचअप बाकी आहे. चला बघूया. झाकण उघडल्यावर चमच्याने दलिया हलक्या हाताने मोकळा करा. वरून भरपूर ताजी हिरवीगार कोथिंबीर टाका आणि मग गरमागरम सर्व्ह करा. सोबत दही किंवा तोंडी लावायला लोणचं, पापड. आहा, झालं की नाही एक परफेक्ट पोटभरीचं आणि पौष्टिक जेवण तयार. आता थांबा, 2 सिक्रेट टिप्स आहेत चव अजून वाढवण्यासाठी. पहिली, खाताना वरून 1 चमचा साजूक तूप. क्या बात आहे, चव एकदम नेक्स्ट लेवलला जाते. आणि दुसरी, ज्यांना थोडं चटपटीत आवडतं त्यांनी थोडा लिंबाचा रस पिळा. करून बघा, खूप फरक पडतो. तर मग पाहिलं, किती सोपं आहे हा व्हेजिटेबल दलिया बनवणं. खरंच, आरोग्य आणि चव एकत्र आणणं अजिबात कठीण नाहीये. तर जाता जाता माझ्या मनात एक प्रश्न येतोय. अशी कोणती रेसिपी आहे जी तुम्हाला वाटते की पौष्टिक पण आहे आणि झटपट पण बनते? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?